हार्मोनल चेंजेसमुळे कोणते कोणते आजार होतात? ॲक्च्युली आता आजकालच्या याच्यात तर तरुण पिढ्यामध्ये हार्मोनल चेंजेसमुळं आजार भरपूर प्रमाणात वाढले. जसं की केस गळणं, जसे की काही मुलींना अनवॉन्टेड हेअर्स आपण जसं म्हणतो चेहऱ्यावर केस येणं. तर हे प्युअरली हार्मोनल चेंजेस एक वन ऑफ द मेन रिझन आहे. बाकीचं डाएटचं किंवा ओबॅसिटी ते पण एक वन ऑफ द फॅक्टर्स आहेत. पण चेहऱ्यावर केस येणं हा प्युअरली हार्मोनल म्हणू शकतो आपण. म्हणजे आणि लक्षात येतं. लक्षात येतं की थोडंसं हार्मोनल चेंजेस आहेत आणि काही लोकांना काही रिझन नसते तरी केस चेहऱ्यावर किंवा छातीवर केस येणं किंवा बाकी ठिकाणी केस वाढणं हा प्रकार होतो. पण त्याला आपल्याकडे स्किन याच्यामध्ये आम्ही लेझर पद्धतीने त्याला खूप छान उपचार करतो. त्याच्यामध्ये मेडिसिन किंवा टॅबलेटवर त्याचा उपाय नाही आहे. त्याला आपण लेझर पद्धतीनं डायोड लेझर म्हणतो आपण. डायोड लेझरनं आपले जे केस आहेत, जे अनवॉन्टेड हेअर्स आहेत, ते मुलींना नको असतात. तर त्या डायोड पद्धतीनं आपण केलं तर इथले जे केस आहेत ते एकदम कमी होतात. त्याची एकदम विरळ होतात. दुसरी गोष्ट म्हणजे तिथली डेन्सिटी कमी होते. तिथलं त्यांची सायकल स्लो डाऊन होते. काही मुलींना 4 दिवसानं, 8 दिवसानं आपण थ्रेडिंग किंवा हे केल्याच्यानंतर जे केस येतात, त्यांना 2-2, 3-3 महिने केस येत नाहीत आणि आले तरी थर्ड थिंग काय होते, की एकदम लॅनिगो हेअरमध्ये कन्व्हर्ट होतात. ते बेबी हेअर्स म्हणतो. सगळ्या मुलींना, बायकांना केस असतात पण दिसत नाही. मग अशा पेशंटला आपण डायोड लेझर केलं, तर तो कॉन्फिडन्स त्यांचा 100% रिकव्हर होतो. आणि याच्या व्यतिरिक्त समजा काही अनवॉन्टेड हेअर्स आता पुरुषांना बियर्डच्या या भागामध्ये येतात, चीकच्या वर. काही मुलींना आयब्रो शेपिंग करायचं असते. काही मुलांना कानावर कानावर येतात. येतात. काही पुरुषांना पूर्ण बॉडीनं एवढे केस असतात की अस्वलासारखे. पूर्ण असं केस असतात. दे आर डिस्कम्फर्ट, एकदम कम्फर्ट नसतात ते. त्यांना तर एकदम छान, कारण की इकडं हार्मोनलचा इन्फ्लुअन्स कमी असतो बॉडीवर आणि बॉडीवर कमी असल्यामुळं डायोड लेझर पद्धतीनं जर आपण उपचार केला तर 3 ते 4 सेटिंगमध्ये 70% to 80% हेअर रिडक्शन होते आणि त्यांना आयुष्यात कधी केस येत नाहीत. हां, म्हणजे एकदा ते एक गेले की पुन्हा येत येत नाहीत. येत हो. नाहीत. इकडलं बॉडी हेअरचं आपण जेव्हा डायोड करतो, हं. त्यांना एवढं रिलीफ भेटते. काही मुलींना, मॅक्सिमम मुली करतात, कारण की त्यांना ते बार-बार वॅक्स करणं किंवा ते जे पण करतात, त्यांना ते हं. नको असते. तर त्यांना आपण डायोड जर फुल बॉडी डायोड केलं, 3 ते 4 याच्यामध्ये 70% to 90% केस पूर्ण रिडक्शन होऊन जातात. आणि ही सगळी सुरक्षित उपचार पद्धती आहे सर. 100% काही साइड सुरक्षित. इफेक्ट काही नाही? साइड इफेक्ट नाही, हं. साइड इफेक्ट पेशंटच्या डोक्यात असते, की मी लेझर करायले, मी रेज घ्यायले, तर मला कॅन्सर होतो का? हो. मला त्वचेचा काही दुसरा आजार होतो का? हं. असं काहीच होत नाही. कारण की जे रेज आहेत ते त्वचेच्या फक्त दुसऱ्या लेयरपर्यंत जातात. केसांच्या रूटला ते डिस्ट्रॉय करतात मेलानोसाइटला आणि ते डिस्ट्रॉय केल्यामुळे तिथले केस पूर्ण रिडक्शन होऊन जातात, कमी होऊन जातात आणि काही 70% ते 80% पूर्ण गायब होऊन जातात आणि ते केससुद्धा येत नाही. त्याच्यानंतर पुन्हा त्याचं नंतर सुद्धा येत नाहीत ते. हो. तर 3 ते 4 सेटिंगमध्ये बॉडी पार्टला जेव्हा डायोड करतो, तुमचे सगळे केस निघून जातात आणि काही लोकांना ते घाम आल्याच्या नंतर चिडचिड होते. मुलींना असं म्हणजे शॉर्ट घालायला अवघड जाते. कोणाला शॉर्ट घालायला केस दिसतात. त्यांना तर विदाऊट वॅक्सिंग न करता त्यांनी जर डायोड लेझर केले 3-4 सेटिंग, ते बिनधास्त कसेही हां, कपडे म्हणजे नेहमीचं व्हॅक्सिन हां, लावण्याचाही नेहमीच्या त्याचा त्रास व्हॅक्सिनपासून मुक्तता होऊन मुक्तता जाते होते त्यांची. हां. आणि आणि सुरक्षित पण खूप आहे. विरळ येतात, एवढे विरळ येतात, की त्यांना ते लक्षात येत नाही लक्षात ते. सुद्धा येत नाही. दुरून बघितलं तर इथं केस नसल्यासारखं सारखं वाटतंय. वाटतं. आणि काही मुलांना आम्ही असं ऑब्झर्व्ह केलंय, की इथं छातीवर केस असल्यावर इथं फोड येतात. म्हणजे पिंपलसारखे जसे चेहऱ्यावर. मग ते किलॉइड फॉर्ममध्ये तयार होतात आणि तिथं त्यांना बार-बार काही पाठीवर त्यांना फॉलिक्युलायटिस म्हणतो. त्यांना ते जखमा होतात. ते जसे फोड येतात, तसे पू भरून फोड येतात. ते सुद्धा कमी होऊन जातात. त्यांना मग ते डायोड लेझर केलं तर केस जर कमी झाले, ते बार-बार जे इन्फेक्शन व्हायचे चान्सेस 100% कमी होऊन कमी जातात. होतात. म्हणजे घाम काही येत नाही तिथे तो याच्यामध्ये साचून राहत आणखी नाही. एक आहे मॅडम, काही हां. पेशंटमध्ये आम्ही जे बॅक साईडला जे फोडे येतात, संडासच्या ठिकाणी जे फिशर म्हणतो हं. किंवा पायलोनिडल सायनस म्हणतो. हं. आपण तिथं जे केस असतात, त्या केसांचं इन्फेक्शन तिथं होते. आपण डायोड जर 3-4 सेटिंग केले, तिथले केस एकदम सॉफ्ट होतात आणि त्यांना आयुष्यात ते इन्फेक्शनच होत नाही. जे बार-बार हो. जे पायलोनिडल हो, सायनस, हो. फिशर जे आपण जे त्या ठिकाणी जे जखमा होतात आणि तिथं क्रॉनिक जे जखम खूप दिवस राहते, ते सुद्धा त्यांना ते 100% मुक्तता भेटून जाते त्याच्यापासून. हे छान आहे. म्हणजे हे याबद्दल बऱ्याच जणांमध्ये खूप गैरसमज असतात. त्याच्यामुळे
ते डॉक्टरांकडे Yes. जात नाहीत. डायोडचा खूप तर मल्टिपल खूप यूज सुरक्षित होतं. ही पद्धत आहे. 100% सुरक्षित आहे आणि याच्यामध्ये बिलकुल कशाचाच प्रॉब्लेम येत नाही, की म्हणजे आपण जे लेझर आपण सांगतो, की लेझरमुळं काही प्रमाणात स्किनच्या दुसरे काही वेगळे आजार होऊ शकतात का? कॅन्सर होऊ शकतात का? किंवा कोणाला ते स्किन जळते का? बिलकुल काहीच जळत नाही. नवीन नवीन जे लेझर्स आहेत, तुमच्या सुपरफिशियल स्किनला काही धक्का न लावता ते मधल्या स्किनमध्ये रेज जाऊन ते तिथं त्यांचं काम करतात. आजकाल एवढे म्हणजे ॲडव्हान्स आहे. आधुनिक एवढं हे आधुनिक आलेलं आहे. येस मॅम.